महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। याआधी अर्ज दाखल करताना त्यांना अडचणी आलेल्या होत्या। त्यांनी एबी फॉर्म आणि इतर कागदपत्र दिली नसल्याने त्यांना अडचणी आलेल्या होत्या। दरम्यान त्रुटी भरून काढून त्यांना आज पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज त्यांनी आपला दाखल केलेला आहे। कागदपत्रांची पूर्तता करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। ठाकरेंचा हमखास खासदार बाद होणार। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर अडचणीत। ओमराजेंच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक। धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे हमखास खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे। ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी आढळल्यामुळे ठाकरेंची चिंता वाढली आहे। विशेष म्हणजे अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याही उमेदवारी अर्जात त्रुटी आढळल्यामुळे सर्वांचंच लक्ष धाराशिवच्या लढतीकडे लागले। ओमराजे आणि अर्चना पाटील यांच्या एबी फॉर्म आणि मालमत्ता प्रमाणपत्रांमध्ये चूक आहेत। काल महाविकास आघाडीचे धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलं होतं। काल महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित होते, त्यामुळे काही गडबडीत काही त्रुटी राहू नये, काही चुका होऊ नये यासाठी काही कागदपत्र द्यायची राहिली होती। तरी 19 तारखेला नामनिर्देशन पत्र दाखल करायची शेवटची मुदत आहे। त्याच्यात आम्ही जी राहिलेली कागदपत्र आहे ती सादर करून त्रुटीची पूर्तता करण्यात येईल। ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे दीर विरुद्ध भावजय असा सामना धाराशिव लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे यांनी राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता। त्यानंतर ठाकरे गटाने पुन्हा एकदा ओमराजेंना मैदानात उतरवलंय। तर महायुतीमध्ये अजित पवारांकडे ही जागा गेली असली तरीही अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। धाराशिवच्या मैदानात भावजय विरुद्ध दीर अशी लढत होणार आहे। मात्र उमेदवारी अर्जात त्रुटी आल्यामुळे दोघांचीही अडचण वाढली आहे। ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांना आपल्या उमेदवारी अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी 19 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत आहे। मात्र 19 एप्रिलपर्यंत जर त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जातील त्रुटी किंवा ती कागदपत्र सादर न केल्यास त्यांचा उमेदवारी अर्ज देखील बाद होऊ शकतो, असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे आगामी 2 दिवसांमध्ये महाविकास आघाडी व महायुतीच्या या उमेदवारांना मोठी धावाधाव करावी लागणार आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव।